दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी समीरण वाळवेकर. आज आपल्याशी दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आलेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रामधले एक तरुण, आक्रमक आणि तडफदार नेतृत्व राजजी ठाकरे. राजजी, आपल्या या कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. आपल्या एकूणच कारकिर्दीविषयी, आपल्या विविध छंदांविषयी, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांविषयी आपण आजच्या आपल्या मर्यादित वेळेमध्ये गप्पा मारणार आहोत आणि आपण त्याला नेहमी बोलता तसेच दिलखुलास मनमोकळी उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे. मला सुरुवात करायची आहे ती आपल्या अगदी इनिशियल स्टेजपासनं, अगदी सुरुवातीच्या काळापासनं. आपल्या शाळेच्या किंवा महाविद्यालयीन जीवनाच्या त्या काळातल्या दिवसांमध्ये कुठले प्रभाव, कुठल्या व्यक्तींचे प्रभाव आपल्यावर होते असं आपल्याला आत्ता आठवतंय? माझ्यावरती फक्त सुरुवातीपासून, लहानपणापासून एकच प्रभाव होता आणि ते म्हणजे बाळासाहेब. कारण बाळासाहेब सोडले तर प्रभाव पाडण्यासारखे पण इतर आजूबाजूला कोणी नव्हते आणि त्या काळामध्ये तसं काही राजकारण वगैरे वगैरे असले काही डोक्यात प्रकार नव्हते. त्याच्यामुळे ते सोडले तर दुसरं काही प्रभाव पाडण्यासारखं असं काही नव्हतं. पण ज्या हे शाळेच्या काळातलं झालं. पण ज्या काळामध्ये तुम्ही महाविद्यालयीन प्रवेश केलात त्या काळामध्ये मार्मिक होतं. शिवसेनेची स्थापना होऊन शिवसेना मराठी माणसासाठी प्रयत्न करणारी अशी एक संघटना म्हणून उदयाला आलेली होती. त्या काळामध्ये तुमच्या घरातलं वातावरण नेमकं काय होतं? कारण संगीतकार वडील असल्यामुळे आणि घरातलं वातावरण संगीतमय असल्यामुळे बऱ्याच आपल्या दर्शकांनाही माहीत नसेल की आपलं नावही नुसतं राज नाही तर स्वरराज असं नाव होतं. तर या नावामधला हा स्वर त्या काळात गळून पडला कसा काय हे आम्हाला काही कळलं नाही. हा माझ्या वडिलांच्या खूप अपेक्षा होत्या माझ्याकडनं की हा संगीतात काहीतरी करेल. त्याच्यामुळे त्यांनी प्रयत्नही भरपूर केले काही करायचं, पण ते काही होऊ शकलं नाही. आणि पहिल्यापासून माझ्यावरती असलेला बाळासाहेबांचा प्रभाव, ह्याच्यामध्ये एक संगीताचं वातावरण आणि एका बाजूला राजकारणातलं वातावरण. पण माझा बराचसा काळ हा मातोश्रीवरती गेला असल्यामुळे त्या राजकीय वातावरणातच ही सगळी जडणघडण झाली. आणि लहानपणापासून बहुतेक दौऱ्यांवरती आणि सगळ्या सभांना बाळासाहेब मला बरोबर घेऊन जायचे आणि त्याच्यातनंच तो एक इन्फ्लुअन्स माझ्यावरती लहानपणापासून होत गेला. स्वरराज हे वडिलांनी नाव ठेवलं मला. पण ज्यावेळेला मी व्यंगचित्र काढायला लागलो त्यावेळेला मी सुरुवातीची माझी व्यंगचित्र ही स्वरराज नावाने आहेत. आणि मग एके दिवशी मला बाळासाहेबांनी बोलवलं आणि सांगितलं की माझ्या व्यंगचित्रांच्या करिअरची सुरुवात मी बाळ ठाकरे नावाने केली. तुझ्या व्यंगचित्र करिअरची सुरुवात तू राज ठाकरे नावाने करायची. आणि तेव्हा माझं दुसरं बारसं झालं. तुम्ही जे सांगितलं की संगीतापासून वेगळं होऊन या क्षेत्राकडे जावंसं वाटतंय, तर ते नेमकं करण्याकरता मनामध्ये अशी कुठली कारणं तुम्हाला दिसतात का त्यावेळेला, की कशामुळे तुम्हाला तिकडे अट्रॅक्ट व्हावं असं वाटलं? एकूण सक्रिय राजकारणामध्ये मी तसा अपघाताने चालो. सगळे शिवसैनिक आणि इतर लोक यांनी तुम्ही आलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे असं सांगून एके दिवशी ते घडलं. ते कधी घडलं, कसं घडलं हे आता नाही सांगता येणार. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला बाळासाहेबांमधले नक्की कुठल्या गोष्टी अशा फॅसिनेट करायच्या किंवा अट्रॅक्ट करायच्या असं तुम्हाला वाटतं? तुमच्या डोक्यातली छबी जी असेल त्यावेळेला? नाही, एक तो एक लहानपणी खेळ होता नाही का, तो शिवाजी म्हणतो उठा, शिवाजी म्हणतो बसा, शिवाजी म्हणतो पळा. हे खेळाच्या वयातनं बाहेर आल्यानंतर प्रत्यक्ष अवस्थेमध्ये मला बघायला मिळालं ते की एक माणूस सांगतो मुंबई बंद, किती बंद. एक माणूस सांगतो की हे होणार की ते होणार. आणि ह्या गोष्टी एकतर मुळात घरी हा माणूस कसा आणि बाहेर हा माणूस कसा ह्याच्यामध्ये फरकच नव्हता. जे घरात बोलायचे तेच बाहेर बोलायचे आणि तो त्यांच्यातला जो प्रामाणिकपणा आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि एकूण आता मी राजकारण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला तो त्याचं मूल्यमापनच करता येत नाही असा हा बाळासाहेबांचा स्वभाव आहे की प्रामाणिकपणा, राजकारणामध्ये राहून प्रामाणिक राहणं हे खूप वेगळीच गोष्ट आहे ती. पण त्याचबरोबर सडेतोडपणा, फटकळपणा. नाही, तो प्रामाणिक माणूस असला की ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या होतातच. मग तो सडेतोडपणा आणि परखडपणा या गोष्टी येतातच. आणि त्या मुळात त्या आल्या आमच्या आजोबांकडनं, प्रबोधनकारांकडनं.
तर ह्या गोष्टी मला राजकारणामध्ये खूप महत्त्वाच्या वाटतात. तुम्हाला तुमच्यावर टाकलेली एक महत्त्वाची जबाबदारी जी तुम्ही यशस्वीपणे पार पाडलीत असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही मला अनेक जबाबदारी सांगू शकाल. पण सत्ता येण्याच्या त्या काळामधलं एक 92 ते 95च्या काळामधल्या पक्षकार्याच्या फार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर होत्या. त्या वातावरणाविषयी तुम्ही काही सांगाल का, की हे करणं त्यावेळेला आवश्यक होतं आणि तुम्ही त्यावेळेला केलं? म्हणजे 95 पर्यंतचा काळ हा डोक्यामध्ये एकच होता, कारण एकतर 90ला जेमतेम हातात येऊन सत्ता गेली होती 90च्या विधानसभेला, आणि विरोधी पक्षाचे खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांचे 94 आमदार त्यावेळेला निवडून आले होते 90ला. आणि जे शिवसेना प्रमुखांचं, बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की मी एकदा त्या विधानभवनावरती मी माझा महाराष्ट्राचा शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवेन, आणि त्याच्यानंतर मग 91ला भुजबळ फुटले आणि मग ते सगळं वातावरण होतं. या सगळ्या अख्ख्या काळामध्ये बाळासाहेबांचं स्वप्न काहीही केल्या आपल्याला पूर्ण करायचं ही जशी आम शिवसैनिकाची इच्छा होती तशीच माझी इच्छा होती. आणि मग त्याच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करण्यासाठी म्हणून मी वाटेल त्या वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना लढवून, वेगवेगळ्या जागी काम करून, मग तिकडे प्रचार सभा असतील किंवा व्हिडिओ कॅसेट असतील किंवा आम्ही त्यावेळेला काढलेली ती शिवसेना टॉप 10 होती. शिवसेनेची सत्ता महाराष्ट्रात आल्यानंतरच्या काळामधलं राजकारण, त्यातला तुमचा सहभाग, पडद्यामागचा असो किंवा पडद्याच्या पुढचा असो, याच्याविषयी आपण बोलणार आहोत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात, आज आपल्याशी गप्पा मारण्याकरता आलेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राज ठाकरे. राजजी, आपण आत्ता महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं त्या 95च्या पर्यंत येऊन पोचलेलो आहोत. ह्या काळानंतर सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पडलेला एक फार मोठा प्रश्न असा होता की ज्या मुख्य नेत्यांमुळे सत्ता आली ते सर्व नेते हे शिवसेनेच्या सत्तेमध्ये, शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाच्या पदांवर होते आणि त्यांनी त्यांची जबाबदारी पुढे पार पाडली. तुम्ही दोघंच या कुठेही सत्तेच्या थेट राजकारणामध्ये नव्हतात. मला एक सांगा, तुम्हाला मनापासून असं त्यावेळेला वाटलं नाही का की सत्ता आल्यानंतर आपणही कुठल्या पदावर यावं? त्यावेळेला जर तुम्ही म्हणाल तर अजिबात ही गोष्ट डोक्यात कधी आली नाही, मनाला कधी शिवली नाही. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ते स्वप्न साकार करण्यासाठी ते आमचे प्रयत्न होते. आणि मला असं वाटतं की ज्या लोकांनी शिवसेना प्रमुखांबरोबर अगदी सुरुवातीच्या काळापासून संघर्ष करत करत हे इथपर्यंत सगळं आणलं होतं, मला असं वाटतं तो चान्स त्यांचा होता, तो आमचा नव्हता. त्याच्यामध्ये तुमचाही वाटा हा होताच? नाही असेल, परंतु जो सुरुवातीपासून जो संघर्षाचा काळ ह्या सगळ्या लोकांनी बघितला होता, थेट अगदी मनोहर जोशींपासून ते थेट नारायण राणेंपर्यंत किंवा इतर सगळे जे नेते होते, यांनी अत्यंत वाईट काळापासून चांगल्या काळापर्यंत हे जे शिवसेना प्रमुखांना ज्या लोकांनी साथ दिली सुरुवातीपासून, त्याच्यामध्ये आज आमचे काही नेते आहेत, त्याच्यामध्ये काही आमचे उपनेते आहेत, काही अनेक लोक आहेत की ह्यांनी सत्ता बघणं गरजेचं होतं त्या काळामध्ये, आम्ही नाही. आणि आमच्यासाठी पुढे अनेक वर्ष पडलेली आहेत. मला एक सांगा, या सत्तेच्या राजकारणामध्ये मधल्या काळामध्ये अतिशय ज्याला आपण कटू असे काही अनुभव म्हणतो त्याला तुम्हाला तोंड द्यायला लागलं, विशेषतः विरोधी पक्षनेत्यांकडनं अशा प्रकारचे, तुमच्याच शब्दामध्ये सांगायचं झालं तर बिनबुडाचे असे आरोप, आणि नंतर सुद्धा ते चौकशीमध्ये न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये सिद्ध झालं आणि त्यातून तावून सुलाखून तुम्हाला निघता आलं, तुम्ही निघालात. या रमेश किणी प्रकरणाबद्दल मला थेटच काही गोष्टी तुमच्याशी बोलायच्या होत्या. आज ती दिलखुलास बोलायची वेळ आलेली आहे. आता संपूर्ण गोष्टी, सत्य हे बाहेर आलेलं आहे. मला सांगा, या सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही पहिल्यांदा जेव्हा तुमचं नाव आलं तेव्हा तुमची भावना आणि त्याच्यानंतरच्या काळात तुम्ही ठेवलेला संयम याविषयी तुम्ही तुमच्या शब्दात काय सांगाल? तुमची काय याच्याविषयीची प्रतिक्रिया आहे? मला तो दिवस आठवतो म्हणून की ज्या दिवशी ही पहिल्यांदा बातमी ज्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये आली, त्याची हेडलाईन होत्या सगळ्या त्या, माझ्या पतीच्या खुनामागे राज ठाकरेचा हात. मी ते सगळे वर्तमानपत्र सकाळी वाचली मी, आणि मी नेहमीप्रमाणे बॅडमिंटन खेळायला गेलो. कारण ज्या गोष्टीशी माझा काही संबंध नव्हता, ज्या व्यक्तीला मी कधी आयुष्यात पाहिलेलं नव्हतं, मी कशासाठी काय घाबरू त्याच्यासाठी. आणि मला एक गोष्ट कळत होती की एकूण माझं समाजातलं राजकीय, सामाजिक इतकं सगळं वजन कमी करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी किंवा ते खराब करण्यासाठी इतके लोक कामाला लागलेत, म्हणजे कुठपर्यंत तरी मी पोचलो होतो किंवा पोचलो आहे. त्याशिवाय इतकी लोक कामाला नाही लागायची. आणि माझा आज असं म्हणणं आहे की आज या सगळ्या गोष्टींचा निकाल लागल्यानंतर ज्या लोकांनी हे प्रकरण वाढवलं
ज्या लोकांनी हे प्रकरण चढवलं ती लोकं कुठे आहेत आज? का बोलत नाहीत आता या विषयावरती? म्हणजे आज मला साधी गोष्ट सांगा की त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते भुजबळ, आज तर गृहमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे. आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना देखील जर ते कुठची गोष्ट मांडू शकत नसतील तर आज लोकांसमोर हे उघडं झालंच ना की तुम्ही एखाद्या व्यक्तीला राजकारणामधनं संपवण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे तुम्ही गोष्टी करता. आणि मला सगळ्यात फक्त त्यावेळेला वाईट एवढ्यासाठीच वाटलं होतं की वृत्तपत्रांनी ज्या पद्धतीने या गोष्टीला प्रसिद्धी दिली, म्हणजे एवढी राजीव गांधींच्या खुनालाही नाही आणि इंदिरा गांधींच्या खुनालाही नाही, म्हणजे मी काही पुढे बरोबरी करत नाही, हा विषय नाही, परंतु ज्या पद्धतीने हे 6-8 महिने जे सतत लावून धरलं, ते कशासाठी लावून धरलं, काय माझ्यावरती राग होता आणि कशासाठी काय करतात. आज मला तुम्ही सांगा की हे सगळं प्रकरण झाल्यानंतर म्हणजे मला अजूनही आठवतं आहे की ज्यावेळेला CBIने ज्यावेळेला मला क्लीन चिट दिली, एवढं प्रकरण रंगवल्यावरती ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्याची बातमी एवढीशी होती कोपऱ्यात. म्हणजे ह्याचा मुळात त्या ज्या काही किणी बाई आहेत किंवा अजून कोणी आहेत ह्यांच्याशी ह्यांना काही घेणं देणंच नव्हतं, ह्यांचा विषय होता फक्त मी. मला या संदर्भातच तुम्हाला विचारायचं आहे, आत्ता सुद्धा तुम्ही प्रमोद महाजनांच्यावर होत असलेले आरोप जो बघितलेत, तर तुम्हाला असं नाही का वाटत की या देशातले एकतर आपले कायदे हे जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य देणारे किंवा त्यांच्या फायद्याकरता आहेत असं चित्र दिसतं. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांच्या सुद्धा जितकी गतीने वाढ होतीये त्यात सिंपथी सुद्धा प्रसारमाध्यमांची ही पहिल्यांदा एखाद्या महिलेने केलेल्या स्टेटमेंटकडे जाते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अन्याय होतो असं वाटतं आपल्याला? नाही, माझं असं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये जर समजा तथ्य असेल तर त्यात काहीच अयोग्य नाही, बरोबर आहे. परंतु महिलांच्या खांद्यावरती बंदुका ठेवून जर झाडायच्या असतील तर हा काही राजकीय उपाय नाही झाला याच्यावरचा. एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला शह द्यायचा असेल तर ही पद्धत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत झालं किंवा आज प्रमोदजींच्या बाबतीत जे होतंय ही पद्धत नाही हो, ही पद्धतच चुकीची आहे. तुम्हाला एकूण प्रसारमाध्यमांच्याच या संपूर्ण गोष्टी लॅप करण्यामागे काही विशेष काही वेगळं काही नाही होतं असं वाटतं? नाही, मुळात पहिली गोष्ट म्हणजे इतकी चॅनल्स आणि इतकी वृत्तपत्र आज या देशामध्ये झालेली आहे, प्रत्येकाला आपापली बातमी पाहिजे. म्हणजे आम्ही ज्यावेळेला आता मी समजा दिवसाला माझे समजा 6 कार्यक्रम असतील कुठेतरी जाहीर कार्यक्रम, तर त्या 6ही कार्यक्रमाला ही सगळी चॅनल्स येतात आणि 6ही कार्यक्रमाला विचारतात एक बाईट द्या म्हणून. अहो सतत बातम्या घडत नाही तो. बरं तुम्हाला काहीतरी सतत द्यायचं आहे म्हणून आम्ही सतत काही देऊ शकत नाही ना तुम्हाला. तुमच्या लोकांच्या सत्सद विवेक बुद्धीवर किती विश्वास आहे की या चॅनल्सनी जरी काही प्रपोगंडा केला किंवा जे सत्य किंवा असत्य किंवा माहिती त्यांना मिळालेली मांडली तर या मागच्या सगळ्या बिटर अनुभवांवर तुम्ही ज्या दिव्यातनं गेलात त्याच्यावरून तुम्हाला लोकांच्या आकलन शक्तीविषयी काय वाटतं? नाही, लोकांना हे कळतं ना, कारण मी त्याच्यानंतर ज्या वेळेला मी प्रचार दौऱ्यांवरती गेलो, ज्या वेळेला माझ्या जाहीर सभा झाल्या किंवा इतर कुठचे कार्यक्रम झाले त्यावेळेला प्रचंड गर्दी त्या सगळ्या सभांना असायची आणि याच्यावरनं लोकांना ही गोष्ट कळत होती ना. काय वाटेल, काय मेंदू काय हरवला आणि काय वाटेल ते सगळं त्यावेळेला जे काय चालू होतं, ज्याला सुचेल ते छापत होतं. आणि लोकांना या गोष्टींचा अंदाज असतो, लोकांना या गोष्टी वाचून कळत असतात. तुमच्या सभांचा तुम्ही विषय काढलात म्हणून पुन्हा एकदा मी बोलतो. सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये किंवा तुमच्या अनेक दर्शकांच्या मनामध्ये असा एक प्रश्न येतो की तुमच्या चालण्यात, बोलण्यात, तुमच्या पेहरावात, तुमच्या आविर्भावात, ज्याला आपण एक बॉडी लाईन देहबोली म्हणतो, या सगळ्यामध्ये लोकांना बाळासाहेबांचा भास होतो. तर ही तुम्ही केलेली नक्कल असते का तुमच्यावरचा प्रभाव मानायचा? नक्की काय मानायचं? माझ्यापुरतं बोलीन तर हा माझ्यावरती असलेला प्रभावाचा भाग आहे आणि हा प्रभाव लहानपणापासून घडत आलेला आहे की त्यांच्या सभांना जाणं, त्यांच्या कार्यक्रमांना जाणं, त्यांच्या मुलाखती बघणं. लहानपणी मी ज्याला आपण दरबार ज्याला म्हणतो की अनेक शिवसैनिक किंवा अनेक लोक त्यांची गाराणी घेऊन यायची, शिवसेना प्रमुख सोडवायचे, मी त्यांच्या मागे उभं राहून पडद्याच्या मागून ते सगळं बघत बसायचो. हे सगळं बघत असताना तो आपोआप तुमच्यावरती तो प्रभाव पडत जातो आणि या गोष्टीला तुम्ही कोणीच थांबवू शकत नाही. राजजी, मला तुमच्या राजकीय विचारांबद्दल किंवा या राज्यातल्या वेगळ्या वेगळ्या प्रश्नांसंदर्भात तुम्ही किती वेगळेपणाने विचार करता हे मला माहिती आहे, पण ते आपल्या दर्शकांशी बोलायचं असेल किंवा त्यांना ते कळायचं असेल तर त्याच्यावर तुमची मतं तुम्ही मांडणं आवश्यक आहे. याविषयी आपण बोलणार आहोत. मी समीरण वाळवेकर. आज आपल्याशी गप्पा मारण्याकरता आलेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राज ठाकरे. राजजी, पुन्हा एकदा मी मगाच्या प्रश्नाकडे जातो. सत्ता आल्यानंतर युतीची
त्याही वेळेला तुम्हाला असं वाटलं नाही की आपण आता हे जे काही करतो आहोत ते एखाद्या कुठल्या पदावर राहून करू शकू? महत्वाकांक्षेला काही आवर नाही, असायचं कारण नाही. मुळात शिवसेना प्रमुखांनी निवडणूक लढवली नाही म्हणून मी निवडणूक लढवली नाही असा तुम्ही त्यातनं अर्थ काढू नका. कळलं का? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो जो 95 ते 99 हा जो काळ होता, त्या काळात मुळात शिवसेना प्रमुखांबरोबर ज्यांनी संघर्ष सुरुवातीपासून ज्यांनी केला त्यांचा तो काळ होता, तो आमचा काळ नव्हता. आणि प्रत्यक्ष राजकारणाची जर गोष्ट तुम्ही म्हणजे पद ह्याला जर म्हणाल, सक्रिय राजकारण जर तुम्ही म्हणाल, तर कदाचित भविष्यामध्ये मी येईन. हे भविष्य काळातल्या राजकीय नेतृत्वाच्या प्रत्यक्ष नेतृत्वाचे संकेत म्हणायचे का तुमच्या मनामध्ये तो विचार येऊ शकेल अशी शक्यता तुम्ही सांगतात? नाही, अजून मी त्या गोष्टींचा नीट माझा विचार चालू आहे. अजून कुठच्याही फायनल कन्क्लुजनला मी आलेलो नाही, परंतु हे होऊ शकतं. मला एक सांगा की आत्ता एकूण देशातलं आणि आपल्या राज्यातलं वातावरण लक्षात घेता, ज्याला आपण रिजनल पार्टीज म्हणतो, प्रादेशिक पक्ष, या प्रादेशिक पक्षांखेरीज राजकारण पुढेच जात नाही असं दिसतंय. तुम्हाला या महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या भविष्याविषयी नेमकं आत्ता काय वाटतंय? तुम्ही काय पद्धतीने या राजकारणाकडे बघतात? मी ज्या पद्धतीने विचार करतोय की महाराष्ट्राच्या प्रगतीचा, आज आपण बघूया की 95 ते 99 ज्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाचं आमचं जेव्हा सरकार होतं, त्या काळामध्ये प्रगतीच्या ज्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवल्या गेल्या, ज्या लोकांनी कधीच पाहिल्या नव्हत्या. म्हणजे लोकांचा पण विचार करण्याचा किंवा पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्या गोष्टींमुळे बदलला. कारण लोकांनी हे ह्याच्या आधी कधी पाहिलंच नव्हतं. 95च्या अगोदर ज्या वेळेला फ्लायओव्हर्स किंवा ब्रिजेस ज्या वेळेला बांधले जायचे, किती वर्ष लागायची, काही वेळेला तर नुसत्याच कोनशिला असायच्या आणि नुसतंच चाललेलं असायचं. पण लोकांना ह्या काळामध्ये जितक्या फास्ट ही प्रगती होऊ शकते हे कळलं. ज्या फ्लायओव्हर्सना सुरुवातीला सगळ्यांनी विरोध केला की श्रीमंतांसाठी बांधले जात आहेत, आज त्याच्यावरनं रिक्षाही जातात, त्याच्यावरनं बसेसही जातात, सामान्य माणूस त्याच्यावरनं जातोय. सगळ्यांचाच वेळ आणि सगळ्याच गोष्टी वाचत आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या 4.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही ज्या काही गोष्टी करून ठेवल्या त्याचा लोकांच्या मनावरती, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनावरती एक वेगळा परिणाम झालेला मला दिसतोय आणि तो महाराष्ट्राच्या प्रगतीच्या कडेच जाणार आहे असं मला वाटतं. तुम्हाला जे टार्गेट एरियाज तुमच्या आवडीचे विचारले की महाराष्ट्राच्या विकासामध्ये येत्या काही वर्षात अतिशय कॉन्सन्ट्रेट करून त्याच्यावर प्रयत्न केले पाहिजेत. नाही, कॉन्सन्ट्रेट केले पाहिजेत म्हणजे मुळात पायाभूत सुविधा ही अत्यंत गरजेची गोष्ट. मी पुन्हा एकदा सांगेन की ती आमच्या काळामध्ये प्रायोरिटी बेसिसवरती आम्ही ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी हातामध्ये घेतल्या. दुर्दैव आमचं की त्या होत असताना किंवा झाल्या असताना त्या निवडणुका एक तर अचानक निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकांनंतर जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचल्या तेवढ्या निवडणुकांच्या काळामध्ये आम्ही पोहोचू शकलो नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे ते अन्यथा जर पुढची परत 5 वर्ष जर मिळाली असती तर महाराष्ट्राचं आज चित्र खूप वेगळं दिसलं असतं. तरीही मला असं वाटतं की भविष्यामध्ये राजकारण बाजूला ठेवून, आपापल्या आयडियोलॉजीज बाजूला ठेवून महाराष्ट्राचा नुसता जर विचार केला तर ह्याच्यामध्ये जर 6 पोर्टफोलिओज किंवा 5 पोर्टफोलिओज जर आपण बाजूला काढले, उदाहरणार्थ की रोड डेव्हलपमेंट असेल किंवा वॉटर मॅनेजमेंट असेल किंवा तुमची पॉवर सेक्टर असेल किंवा तुमचं लॉ अँड ऑर्डर असेल, एज्युकेशन असेल आणि टुरिझम, या जर 6 पोर्टफोलिओ जर बाजूला काढले, त्यांच्यावरती तज्ज्ञ समित्या जर नेमल्या तज्ज्ञांच्या आणि ह्याचा एक पाथ जर आखला गेला की ह्या पद्धतीनेच ह्याच्या पुढची ह्याची वाटचाल होणार, मग ह्याच्यामध्ये उद्या कोणाचंही सरकार येऊ देत त्याच्यामध्ये बदल होणार नाही, हे जर घडलं तर महाराष्ट्राची प्रगती व्हायला जरा देखील वेळ लागणार नाही. माझा प्रयत्न राहील हे घडवून आणण्याचा. आत्ता तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामधल्याच काय देशातल्या अनेक राजकारण्यांची मुलं किंवा त्यांचे नातेवाईक तरुण पिढीतले, म्हणजे साधारणतः तुमच्याच आणि माझ्याच वयोगटातले, हे आजूबाजूला थेट सक्रिय राजकारणात न येता पण विविध प्रकारचं राजकारण करतायत.
या तरुण पिढीचं 4 आणि 5 वर्षानंतर कदाचित राजकारणामध्ये सक्रिय पदार्पण झालेलं असेल, ते वंशपरंपरागत असेल किंवा त्यांच्या कर्तृत्वावर झालेलं असेल. येत्या 4-5 वर्षामध्ये अशा प्रकारचा बदल तुम्हाला काही जाणवतोय का, की तरुण पिढीच्या हातामध्ये राजकारण येण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये? येणारच ना, जाणार कुठे? पूर्वीचं जे राजकारण चालत आलं ते आता ह्याच्या पुढे चालणार नाही आणि लोक खपवून घेणार नाहीत, एवढं निश्चित. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की जो सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये कित्येक वेळेला येतो आणि अशा वेळेला येतो ज्या वेळेला शिवसेना प्रमुख आपल्या मनातली नाराजी व्यक्त करतात, या राजकारणातून कधी कधी बाजूला जायचा विचार करतात आणि तो बोलून दाखवतात. त्याच्यावर शिवसैनिकांच्या भावनेचा उद्रेक होतो आणि आत्तापर्यंत तिन्ही वेळेला असं दिसून आलं आहे, या जनसामान्यांच्या प्रचंड भावनेपुढे परत एकदा शिवसेना प्रमुख आपला विचार म्हणतात आणि तिथे असल्याचं सांगतात. या प्रत्येक वेळेला आत्तापर्यंत लोकांच्या मनामध्ये असं येत असतं की अरे, शिवसेना प्रमुखांच्या नंतर शिवसेनेची सूत्र नक्की कोणाच्या हातामध्ये जाणार? शिवसेना प्रमुख आणि बाळासाहेब हे दोन वेगळी पदं नाही, म्हणजे दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत, त्या एकच आहेत. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेबांशिवाय कल्पना पण आम्ही करू शकत नाही. बाळासाहेब ज्यावेळेला निवृत्तीच्या गोष्टी करतात, जसं तर तुम्ही म्हटलात की त्यावेळेला परत शिवसेना प्रमुख कोण होणार, माझ्या बाबतीत जर विचारलं तर मी शिवसेना प्रमुख पद मला मिळावं या गोष्टीसाठी मी राजकारणात आलो नाही आणि मला शिवसेना प्रमुख व्हायचं नाही. हा सुरुवातीपासूनचा माझा विचार होता, जो आजही आहे आणि जो पुढेही राहील, की कोणत्याही परिस्थितीत मला शिवसेना प्रमुख व्हायचं नाही. आणि हा काही पलायनवादाचा भाग नाही, जे मी सुरुवातीपासून करत होतो. मी ज्यावेळेला राजकारणामध्ये आलो त्यावेळेला अनेकांनी असे तर्क बांधले की हा शिवसेना प्रमुख, पण मला असं वाटतं ती 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 पोस्ट, ती गादी ही वेगळी आहे. ती काही मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान पदासारखं ती जागा नाही आहे. ती एक वेगळी जागा आहे, जी लोकांनी उभी केलेली जागा आहे आणि त्या माणसालाच ती शोभते. मी कधी या गोष्टींचा विचार मला मनाला शिवला देखील नाही, शिवणार देखील नाही आणि मला शिवसेना प्रमुख व्हायचं नाही. ह्याच्या पलीकडे शिवसेना प्रमुखांना जो काही निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा, परंतु काहीही केल्या मी होणार नाही. सक्रिय राजकारणाबद्दल मगाशी आपण बोलत होतो. उद्या जर अशी वेळ आली की ज्या घटक पक्षांच्या आणि सर्वात प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाकडून तुमचं नाव मंत्रिपदाकरता आलं किंवा राष्ट्रीय राजकारणामध्ये तसं यावं अशी भाजपासारख्या एखाद्या पक्षाची इच्छा आहे, दिल्लीच्या, तर तुमची त्याच्यावर काय भूमिका असणार आहे? मला दिल्लीच्या राजकारणात रस नाही. माझी टेरिटरी, माझा आवाका मला कल्पना आहे या सगळ्या गोष्टींची. आणि मला असं वाटतं की माझा मतदारसंघ हा मी महाराष्ट्र ठेवलेला आहे, त्याच्या पलीकडे आत्ता माझा काही विचार नाही आणि मला आत्ता तिकडे काही जायचं नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये याच्या पुढचं राजकारण हे खऱ्या अर्थाने आत्तापर्यंत तुम्ही मागच्या 10-15 वर्षामधलं जे काही सक्रिय राजकारण केलं, त्याच्यानंतर आता सक्रिय राजकारणामध्ये तुम्ही असणार आहात असं तुम्हाला वाटतं? आत्ता काही सांगता येणार नाही, परंतु असं नाही कदाचित. ठामपणे आत्ता काही सांगता नाही येणार. बघू पुढे काय काय होतं ते. तुम्हाला काय वाटतं, सध्याचं सरकार हा कालखंड पूर्ण करेल का करणार नाही? आत्ता मला असं नक्की वाटतंय की जे मला तेव्हाही वाटत होतं, म्हणजे ही गोष्ट मी शिवसेना प्रमुखांशी पण बोललो होतो, की जर सत्तेत यायचं असेल तर निवडणुकांना सामोरं जाऊनच आपण सत्तेत यावं. आणि आजची परिस्थिती अशी आहे की कधीही निवडणुका लागल्या तरी उद्या शिवसेना भारतीय जनता पक्ष सत्तेवरती येईल, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. राज्य अनेक विषयांवर आपण बोललो. तुमची दिलखुलास आणि नेहमीप्रमाणे सडेतोड उत्तरं तुम्ही दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार. आणि तुमच्या भावी कार्यकर्ता, सामाजिक असो, राजकीय असो किंवा तुमच्या कलात्मक, कार्टूनसारख्या तुमच्या आवडत्या विषयामध्ये असो, या सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपल्याला मनापासून शुभेच्छा. इथं आल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.